यवतमाळ शहरातील भाईगिरी आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवधूतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरातील सचिन उर्फ येडा राठोड हत्या प्रकरणातील बकुल गँगच्या 6 आरोपींवर थेट मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अवघ्या 15 दिवसात सलग मोठी दुसरी कारवाई झाल्यानं गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी, भाईगिरी आणि दहशतीचा बिमोड करण्यासाठी अवधूतवाडी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरातील सचिन उर्फ येडा राठोड हत्या प्रकरणातील बकुल गँगच्या 6 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। बकुल उर्फ शहीद मोहम्मद रफिक शेख, मोईन काजी उर्फ काजी मोईनुद्दीन जाकोरुद्दीन काजी, शेख परवेज उर्फ चिटकू शेख रफिक, साहिल रफिक शेख, शेख आवेश शेख नूर यांच्यासह 6 आरोपींवर ही कारवाई करण्यात आली। फायनान्सच्या व्यवहारातून झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी बकुल उर्फ शेख शहीद यानं विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील हनुमान मंदिराजवळ सचिन राठोड याच्यावर चाकूनं वार करून त्याची हत्या केली होती। सचिनच्या मदतीला आलेल्या मित्रावरही टोळीनं जीवघेणा हल्ला केला होता। या घटनेनंतर अवधूतवाडी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली। आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, संघटित स्वरूपातील कारवाया आणि परिसरातील दहशत लक्षात घेता पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला। विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी मिळाल्यानंतर 6ही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। तर मुख्य म्हणजे 15 दिवसात झालेली ही सलग दुसरी मोठी कारवाई असल्यानं गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे।